नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना याचा आज आपण रसशास्त्राच्या पेपर 1चा ॲनालिसिस करणार आहे. म्हणजे आज तुमचा रसशास्त्राचा पेपर 1 झाला थेरी पेपर, तर तो तुम्हाला चांगलाच गेला असेल अशी मी अपेक्षा करतो. पेपर थोडा मीडियम लेवलचा होता, जास्त पण हार्ड नव्हता, जास्त पण इझी पण नव्हता. मीडियम लेवलचा पेपर होता, थोडा लेंदी होता. तुम्ही व्यवस्थित सॉल्व केला असेल अशी अपेक्षा आहे. जर तुम्ही आपला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा व्हिडिओ पाहिला असेल तर तो तुम्हाला पेपरमध्ये खूप फायदा झालेला असेल, कारण त्यातच 60 ते 70 मार्काचा पेपर आपला त्यातच होता. 60 ते 70 म्हणजे SAQ आणि LAQ फक्त, MCQचे 20 मार्क वेगळे. तर अशा प्रकारे जर तुम्ही एक्सपेक्टेडचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला खूप उपयोग झाला असेल. मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की मागचा जरी तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल किंवा इग्नोर केला असेल किंवा राहिला असेल बघायचा, तरी तुम्ही इथून पुढचे मोस्ट एक्सपेक्टेडचे क्वेश्चनचे व्हिडिओ नक्की पहा. नक्की तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये ते हेल्पफुल राहतील. तर पाहूयात. आपला हा रसशास्त्राचा पेपर 1 हा मी तुम्हाला एक्झामचा खूप 4-5 दिवस आधी अपलोड केला होता. त्यामध्ये आपले हे SAQचे प्रश्न होते. त्यातील पहिलाच प्रश्न होता आयुर्वेदीय औषधी निर्माण विकासक्रम. तर ह्याचा जर तुम्ही नोट्सचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये नागार्जुनाचा एक डिटेलमध्ये चार्ट होता. प्रथम नागार्जुन, द्वितीय नागार्जुन, तृतीय नागार्जुन. तर तेच तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं होतं. त्यानंतर शोधन व मारण जे हायलाईट केलेलं आहे ते पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत. तर शोधन आणि मारणचे एक्झाम्पलसोबत तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती. तर पेपरमध्ये तोच SAQ पडला होता की शोधनची व्याख्या लिहून त्याचे एक्झाम्पलसोबत वर्णन करा. तर हे होते SAQ. तर इथे समजून येतं की तुम्ही जर हँडरिटन नोट्सचे पण आणि सोबतच हा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा देखील व्हिडिओ पाहिला असेल तर ते तुम्हाला दोन्ही असे सगळे व्हिडिओ मिळून तुम्हाला उपयोग होणार आहे. त्यामुळे कोणताही व्हिडिओ स्किप करत जाऊ नका. त्यानंतर आपण पुढील हे SAQ सांगितले होते. त्यापैकी जे हायलाइटेड आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारले गेलेले SAQ होते. त्यामध्ये रसद्रव्य परिचय 3मधून तुम्हाला कासिस हा द्रव्य विचारला होता, जो आपण एक्सपेक्टेड सांगितला होता. त्यानंतर उपकल्पनामध्ये तुम्हाला चूर्ण कल्पना मी SAQसाठी केला होता, पण तो तुम्हाला LAQसाठी विचारला होता. हा तुमचा एक बेनिफिट आहे. जर तुम्ही चूर्ण कल्पना व्यवस्थित वाचला असेल तर तुमचे 10 मार्क तिथेच तुम्हाला उपयोगी पडले. त्यानंतर क्वात कल्पना सांगितलं होतं. नेक्स्ट तुम्हाला रसद्रव्यामधून पारद, अभ्रक असे सांगितले होते 4-5 द्रव्य. त्यातलं तुम्हाला अभ्रक LAQला पडलं होतं. LAQ म्हणजे 10 मार्क. 10 मार्कांचं वेटेज तुम्हाला इथे आधीच समजलं होतं. तर तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला पेपर खूप व्यवस्थित सोडवता आला असेल. त्यानंतर मॉडर्नच्या पॉईंटवर जो SAQ आला होता, FSSAIचे गाईडलाईन्स लिहायचे होते, ते सुद्धा आपण इथे एक्सपेक्टेडमध्ये सांगितलं होतं. तर तेच तुम्हाला उपयोगी झालं असेल. तर अशा प्रकारे हे होते मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्समधले शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स म्हणजे SAQ. त्यानंतर LAQ सांगत असताना आपण सांगितलं होतं की पंचविध कषाय कल्पना, त्यामध्ये क्वातावर तुम्हाला SAQ विचारले होते. त्यानंतर संधान कल्पनावर LAQ सांगितला होता व तो पडला पेपरमध्ये, तर इथे तुम्हाला त्याचा फायदा झालेला आहे. त्यानंतर अभ्रकवर LAQ आलेला आहे. धातू सांगितला होता, कोणताही डिटेलमध्ये विचारतील. त्यामध्ये मी 2 सांगितले होते, पारद आणि अभ्रक. तर अभ्रकावर तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्यानंतर लेप कल्पनेवर पूर्ण एक LAQ विचारला होता. तर तुम्ही स्वतः इथे पहा, संधान कल्पना, लेप कल्पना आणि अभ्रक 30 मार्कांचे तुम्हाला आधीच माहिती होतं, ते तुम्हाला पेपरमध्ये लिहून यायचं होतं. तर अशा प्रकारे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा हा रसशास्त्राचा पेपर 1चा ॲनालिसिस व्हिडिओ होता. तर अजून देखील तुम्ही इतर विषयांचे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन पाहिले नसतील तर अवश्य पहा. सर्व व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहेत. तर तुम्हाला देखील इतर पेपरचा अभ्यास करायचा आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्त लांब होणार नाही आहे. शॉर्ट व्हिडिओ आहे. तुम्हाला फक्त ॲनालिसिस समजण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तसंच हे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचे PDF सुद्धा टेलिग्राम चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. फक्त काही करून तो अभ्यास करा. अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ऑल द बेस्ट तुमच्या इतर राहिलेल्या पेपरसाठी. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.